स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? तर सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज होता मंगळवार आणि मंगळवारची माझी ही अशी सकाळची रुटीन होती. तर तुम्ही बघू शकताय सुंदर असा हळदीचा लेप लावलेला आहे लिकीनी आणि छान अशी रांगोळी पण खूप छान अशी काढलेली आहे हाताच्या डिझाईनने आणि मधोमध काढलेलं आहे ते सहस्त्रदल कमलचं साचा काढलेला आहे आणि बाकी तर वारानुसार साचे ती काढतीच आहे, तुम्ही बघताच आहे. आणि हे कसं म्हणजे सकाळची ही अशी देवपूजा वगैरे परत हळदीचं लेप वगैरे सगळं झालं कामाला जायच्या आधी की खूप छान आणि प्रशस्त वाटतं. आणि आज बरेच बाहेरचं काम होतं आणि मग काय दुपारनं घरी यायचं होतं. म्हटलं चला आज दुपारून हाफ डे घेऊन यायचं आहे कामावरून घरी. त्यानंतर देवपूजा केलेली आहे, बघू शकताय. देवांना धूप दिवा अगरबत्ती लावलेला आहे, फुलं चेंज केले आहेत. स्वामी महाराजांना माझ्या छान असं वस्त्र घातलेलं आहे. नवीन स्वामी महाराजांची मूर्ती आणली होती मी. आई अंबाबाईला असा मळवड भरलेला आहे हळदीच्या हळदीने आणि वरून कुंकवाचंही लावलेलं आहे. 2 मूर्त्या आहेत स्वामींच्या. तर तुम्हाला मी विचारलं होतं दोन्ही ठेवल्या तर चालेल का मंदिरात? तर प्लीज कमेंटमध्ये नक्कीच सांगा सगळे मला कुणीतरी. आणि मग काय मंगळवारची आपली कुंजन सेवा पण होती. कुंजन सेवा करून घेतली आणि छान असं प्रसन्न वाटलं मनाला. आणि वातावरण इतकं हे झालेलं होतं आणि खूप दिवसातनं पाऊस थांबलेला होता, जवळजवळ 1 आठवड्यातनं पाऊस थांबलेला होता तो. आणि म्हणलं चला आज दुपारून घरी यायचं आहे. तर घरी आल्यानंतर बघता तर हे काय पुण्यातल्या ट्रॉफिकने एवढं जाम केलेलं होतं. एकतर आधीच माणूस बाहेर कुठं जात नव्हतं पावसामुळं आणि बाहेर पडलं तर हे ट्रॉफिक. हे काय रोजचंच झालेलं आहे माझ्यासाठी. मी कामाला जाताना ट्रॉफिक, संध्याकाळी येताना भयंकर ट्रॉफिक. मग आज मुलांना घेऊन छान असं बाहेर जावं म्हटलं आणि बाहेर जायचं होतं तर मुलांच्या ॲडमिशनसाठी जायचं होतं कॉलेजच्या. तर बरेच जागी जाऊन आलो आणि जिथे नाव आलं ते कॉलेज खूप लांब होतं, त्यामुळं थोडंसं थांबलो. आणि मग नंतर हे कुठलं आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर मी गेले होते नंतर त्या ट्रॉफिकमधनं असंच बाहेर हळूहळू रिक्षा साहेबांनी काढत लांब असं जायचं होतं. आणि नंतर मग बाहेर फिरायला मुलांना घेऊन, मुलं पण होते सोबत आणि असं रिक्षात बसलो होतो सगळेजण. अगदी पार तर ह्याच्याने चितागती बसलं होतं की कॉलेजचं ॲडमिशन कुठं होतं आणि काय होतं. आणि खूप दिवसातनं बाहेर मुलांना काढल्यामुळं मुलं पण एकदम असं छान म्हणजे मस्त मजेत होते. तर त्यानंतर हे पाण्याने इतकं घाण केलेलं होतं, पाणी जागोजाग साचलेलं होतं पावसाचं. हे बघा किती पाणी साचलं, जवळजवळ हे गोट्या एवढं पाणी साचलेलं आहे आणि ह्याचा काही जास्त व्हिडिओ काढता आला नाही. नंतर मग पुण्यातला MG रोडचा कॅम्पमधला गार्डन वडापाव खायला गेलो होतो. गार्डन वडापावच्या समोरच्या बाजूला रिक्षा लावली आणि बघतो तर काय इथं हे कावळे बाबा येऊन आपलं पोट भरत होते. बघा मोठ्या जनावरांना सुद्धा भूक लागते आणि हे कसं म्हणजे ज्याचं त्याचं अन्न जे ते कसं हे केलेलं असतं. देवानी जन्माला घातलं म्हणजे चोच हे दानापाणी हे कुठं दिलेलंच असतं, तसंच आहे हे. बघू शकता हे कावळ्याने इतकं छान असं खात होते. मग म्हटलं थोडंसं तिथं टाकावं, तर टाकण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत कावळे उडून गेले आणि मग मस्त हे गरमागरम गार्डन वडापाव खात होते. गार्डन वडापाव खाताना अजिबात मी कुणाशी भाषण करत नाही, कारण हे वडापाव माझं फेवरेट आहे. कुणी कितीही बोललं तरी खात नाही. आणि ह्या वडापावच्या पावामध्ये अशी चटणी लावलेली होती आणि लिंबू मिरची टाकून ही मिरची होती, लिंबाची सगळी चव त्या मिरचीत उतरली होती. तर अशा पद्धतीने हा मंगळवारचा दिवस गेलेला आहे. श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या व्हिडिओ.